विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी ज्ञानेश्वर दिगंबर चाटोपळे, श्री सरस्वती भुवन विद्यालय बिडकी। आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण 15वे त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण विविध आकारांच्या वस्तू पाहतो। त्या काही वस्तू या आयताकृती असतात, काही वस्तू या चौरसाकृती असतात, काही वस्तू या वर्तुळाकार असतात, तर काही वस्तू या त्रिकोणाकृती असतात। आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे, ओळखा पाहू। विद्यार्थी मित्रांनो, बघा ही वस्तू कोणत्या आकाराची आहे? चौकोन। शाबास। या वस्तूचं निरीक्षण करा, ही वस्तू कोणत्या आकाराची आहे? पतंग आकाराची। अगदी बरोबर, छान। ही वस्तू कोणत्या आकाराची आहे? आयताकृती आकाराची। अगदी बरोबर, छान। आता या वस्तूचं निरीक्षण करा, ही वस्तू कोणत्या आकाराची आहे? त्रिकोण। शाबास। बघा ही वस्तू त्रिकोणाकृती आकाराची आहे। तर आपण आज त्रिकोण म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। बघा या आणि या दोन आकृतीपैकी त्रिकोणाची आकृती कोणती आहे? आकृती क्रमांक 2 ही त्रिकोणाची आहे। अगदी बरोबर। मग ही आकृती क्रमांक 1 ही त्रिकोणाची आकृती का होऊ शकत नाही? सर, कारण त्या त्रिकोणाच्या आकृतीला 3 बाजू आणि 3 कोन असतात आणि आकृती क्रमांक 1 जी आहे ना, तिला 3 बाजू आणि 2 कोन आहेत। बरोबर। कारण आकृती क्रमांक 1 ला 3 जरी बाजू असल्या, बाजू AB, बाजू BC आणि बाजू CD, तरी कोन मात्र किती आहे? 2च आहे। त्याने तुमचं कोन ABC आणि कोन BCD हे 2च कोन आहेत। या आकृती क्रमांक 1 ला शिरोबिंदू किती आहे? 2। बरोबर। शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू C। मग त्रिकोणाला किती बाजू असतात? त्रिकोणाला 3 बाजू, 3 शिरोबिंदू आणि 3 कोन असतात। अगदी बरोबर। कारण त्रिकोणाला 3 बाजू, 3 शिरोबिंदू आणि त्रिकोण असतात। तर आपण आज त्रिकोण म्हणजे काय याची व्याख्या बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण म्हणजे 3 रेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। आता रेषीय बिंदू म्हणजे काय, तर आपण कोण या प्रकारामध्ये शिकलेलो आहोत। जे बिंदू सरळ रेषेत नसतात त्यांना आपण रेषीय बिंदू असे म्हणतो। या ठिकाणी बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे तिन्ही बिंदू एका सरळ रेषेत नाही। म्हणजे आपण बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R या 3 रेषीय बिंदूंना रेषाखंड PQ, रेषाखंड QR आणि रेषाखंड PR या 3 रेषाखंडांनी जोडलेले। आपल्याला त्रिकोण PQR ही एक बंदिस्त आकृती मिळालेली आहे। या त्रिकोण PQR मध्ये त्रिकोणाचे 3 बाजू बघा। बाजू PQ, बाजू QR आणि बाजू PR। तर त्रिकोणाचे शिरोबिंदू बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे त्रिकोण PQR चे 3 शिरोबिंदू आहेत। तर त्रिकोण PQR चे कोन
पी क्यू आर कोन क्यू आर पी आणि कोन आर पी क्यू. हे तीन काय आहे? हे त्रिकोण पी क्यू आर चे तीन कोन आहेत. म्हणजे आपण त्रिकोण पी क्यू आर चे तीन बाजू, तीन शिरोबिंदू आणि तीन कोन बघितलेले आहेत.